हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला बटाटा आणि वाटाणा म्हणजे मटारचे कालवण बनवून दाखवणार आहे। अगदी इझी सोपी प्रोसेस आहे, पण खायला खूपच मस्त आहे, खूपच डिलिशियस आहे। सर्वात आधी मी घेतलं एक प्रेशर कुकर आणि मी घेते इथे 4 बटाटे आणि बटाटे सोबत मी वाटाणा पण घेते। बघा इथे मी फ्रोझन मटार घेतले, तुम्हाला वाटलं तर तुम्ही फ्रेश पण घेऊ शकता, काय हरकत नाही। आता आपण पाणी घालू। इथे 4 पोटॅटोसाठी मी लगभग 3 कप एवढं पाणी घातलं। आता झाकण लावून हाय हीट वरती पहिली शिटी येऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर हीट कमी करून 10 मिनिटांसाठी उकळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हीट बंद करून असंच सोडून द्यायचे जोपर्यंत प्रेशर स्वतः रिलीज होत नाही। स्वतःच प्रेशर रिलीज झालेला आहे। आता बघा तुम्ही, मी चेक करते बटाटा शिजलं की नाही। बटाटा छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि मटर पण छान शिजलं आहे। आता मी काढून घेते। बाजारातून फ्रोझन मटर आणले होते, म्हणून बघा किती कलर आहे आणि पाणी अख्खा हिरवा झाला आहे। म्हणून प्रयत्न करायचे की मटरच्या शेंगा घेऊन यायच्या, पण आता तर आणलं आहे, आता काय करायचं, पाणी आपण फेकून देऊ। बघा किती हिरवा झालाय। आणि इथे आहे आपला बटाटे सोलून घेऊ आणि सोलून तोडून घ्यायचे, म्हणजे पीसेस करून घ्यायचे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही कापू शकता, पण मी हातानेच तोडून घेते। नाहीतर कढाईमध्ये टाकून मग चमच्यानी पण तोडू शकता, काय हरकत नाही, कसाही तोडा, बस पीसेस झाला पाहिजे। आता बघा मी असा हाताने तोडते, खूप बारीक नाही करायचे, जेवढे तुम्हाला साईज पाहिजे तसं तुम्ही तोडू शकता, काय हरकत नाही। बघा बटाटे मी तोडून घेतलेत आणि इथे आहे मटर। आता चला कढाईकडे जाऊया। कढाईमध्ये टाकू थोडंसं तेल ग्रेव्हीसाठी, जेवढं तुम्हाला कमी जास्त करायचे असेल करू शकता। तेल छान गरम होऊ देऊया आणि त्याच्यानंतर फोडणी टाकूया। 1 टीस्पून जिरे आणि अर्धा टीस्पून मोहरी, 2 ते 3 तमालपत्र। मसाला छान तडतडू द्यायचे आणि त्याच्यानंतर घालायचे कांदे। इथे मी 2 मोठे मोठे कांदे बारीक चिरून घेतले होते। कांद्याचा कलर थोडासा ब्राऊन होऊ द्यायचे, तोपर्यंत आपण फ्राय करून घेऊ। हीट जास्त ठेवलं तरी चालेल, थोडं हलवून घ्यायचे, हलवत राहायचे। आणि बघा ब्राऊन व्हायची सुरुवात झालेला आहे। आता आपण लसूण घालून घेऊया। इथे मी 1 चमचा लसूण कुटून घेतले। तुम्हाला वाटलं तर अद्रक लसणाचा पेस्ट पण घालू शकता, पण मी अद्रक नाही घालत, कारण खूप रिच चव येते, तेवढे मला नाही पाहिजे म्हणून। आणि लसणाचा कच्चा फ्लेवर संपल्यानंतर मी इथे टोमॅटो टाकून घेते आणि चवीपुरते मीठ। 2 मोठे मोठे टोमॅटो घातले मी, तुम्हाला कमी जास्त करायचे असलं तर करू शकता। चांगले हलवून घेतले आणि त्याच्यानंतर अजून थोडे मसाले घालते। 1.5 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून हळद पावडर, चवीपुरती लाल तिखट आणि 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला। जर तुम्हाला अजून काय मसाला घालायचा असेल, जसं की काळा मसाला, गोडा मसाला, तुम्ही घालू शकता। आणि यासोबत मी घालते अर्धा चमचा गरम मसाला, बस एवढेच मसाला घालते। छान मिक्स करते आणि मसाला कुक करायला मी त्याच्या आधी मटर टाकून घेते। मटर घालून चांगले मिक्स करून मी झाकण लावून कुक करते, लगभग 2 ते 3 मिनिटं कमी हीट करून झाकण लावून घेते। आणि लगभग 3 मिनिटांनंतर आपला मसाला खूप छान कुक झालेला आहे आणि टोमॅटो पण खूप छान मऊ झालेला आहे। आता मी बटाटे टाकून घेते, तोडलेले बटाटे। आणि आता जास्त काय शिजवायचे, फ्राय करायची गरज नाहीये। आता आपण पाणी घालून घेऊया। तुमची आवडीप्रमाणे पाणी घाला, केवढे तुम्हाला घट्ट पातळ कसं पाहिजे तसं तुम्ही पाणी घाला। मी अजून थोडंसं पाणी घालते आणि पाणी घातल्यानंतर आपण झाकण लावून शिजवून घेऊया, उकळून घेऊया। लगभग 8 ते 9 मिनिटांनंतर असं आहे टेक्स्चर। मला अजून थोडंसं घट्ट करायचं आहे, म्हणून मी अजून 2 ते 3 मिनिटांसाठी उकळू देणार आहे। त्याच्या आधी मी थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून घेते। कोथिंबीर घालून परत 1.5 ते 2 मिनिटांसाठी उकळून घेते।
छान मिक्स करून घेतले आणि बघा लगभग 3 मिनिटांनंतर आपलं कालवण अगदी रेडी आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही पण पहिल्यापेक्षा थोडासा घट्ट झालेला आहे. आणि आता मी हीट बंद करून 10 मिनिटासाठी रेस्टवर ठेवते. 10 मिनिटांनंतर बघा मित्रांनो कालवण खूपच शायनी दिसते, टेम्पटिंग दिसते आणि ग्रेव्ही पण अजूनही घट्ट झालेली आहे. आता चला मग सर्व करून बघूया. मित्रांनो हा कालवण तुम्ही भातासोबत खाऊ शकता, चपाती भाकरी सोबत खाऊ शकता. खूपच यम्मी आहे आणि रेसिपी पण किती इझी आहे तुम्ही बघितलंच आणि खायला पण खूपच टेस्टी आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की